देशातल्या सर्व योजनांच्या आणि सरकारी उपक्रमांच्या अंमलबजावणीकडे पंतप्रधान स्वतः लक्ष देत असतात। प्रगती या उपक्रमाच्या माध्यमातून वेळोवेळी योजनांचा आढावा घेतल्यामुळे त्याची फळं आता दिसत आहेत। घेऊयात अशाच एका योजनेच्या यशाचा आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रगती योजना म्हणजेच प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशनने अनेक सरकारी योजनांचा वेग वाढला आहे। त्यापैकीच एक योजना म्हणजे पीएम स्वनिधी योजना। या योजनेमुळे देशातील लाखो फेरीवाल्यांचं आणि विक्रेत्यांचं आयुष्यच बदललं आहे। जलद निर्णय, वेळेवर अंमलबजावणी आणि तळागाळापर्यंत योजना पोहोचवणं हा पंतप्रधान प्रगती योजनेचा उद्देश आहे। या संदर्भात पाठपुरावा आणि संवाद प्रणालीमुळे स्वनिधी योजनेला नवीन ताकद मिळाली आहे। कोरोना के टाइम से हमें लोन मिलना स्टार्ट हुआ। उस समय जब हमारे पास कोई कारोबार नहीं था, हम बहुत परेशान थे। कारोबार है पर उसके लिए पैसा लगाने के लिए पैसा नहीं थे। भगवान की कृपा से, मोदी जी के आशीर्वाद से हमें लोन मिला। गवर्नमेंट ने लोन दिया, स्वनिधि ने लोन दिया, हमारा कारोबार चल निकला। पीएम स्वनिधीमुळे कामगारांना कायमस्वरूपी ठिकाणांसह 3 टप्प्यांमध्ये कर्जाची सुविधा उपलब्ध झाली। पहिल्या टप्प्यात 10,000, दुसऱ्या टप्प्यात 20,000 आणि तिसऱ्या टप्प्यात 50,000 रुपये कर्ज देण्यात येतं। कर्ज देताना गती आणि पारदर्शकतेची पूर्ण काळजी घेतली जाते। कर्ज नियमावलीत सुधारणा करून मंत्रालयाच्या वतीनं पहिल्या टप्प्यातील कर्ज 10,000 वरून वाढवून 15,000 रुपये, दुसऱ्या टप्प्यातलं कर्ज 20,000 वरून वाढवून 25,000, तर तिसऱ्या टप्प्यात कर्जाची रक्कम वाढवून 50,000 रुपये करण्यात आली। तसंच वेळेवर कर्जाची परतफेड केली तर 7% व्याज सवलत मिळते। डिजिटल व्यवहारांवर 1,600 रुपयांचा कॅशबॅक आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी UPI लिंक्ड क्रेडिट कार्डाची सुविधा दिली। केवळ एवढ्यावरच न थांबता 27 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं पीएम स्वनिधी योजनेचा कालावधी 31 डिसेंबर 2024 वरून वाढवून 31 मार्च 2030 केला। या योजनेसाठी एकूण खर्च 7,332 कोटी रुपये अपेक्षित असून 1,15,00,000 लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचं लक्ष्य आहे। यात 50 लाख नवीन लाभार्थी समाविष्ट आहेत। पीएम स्वनिधीद्वारे आतापर्यंत 1,01,39,641 कोटींपेक्षा जास्त विनातारण कर्ज दिलं गेलं आहे। 9 डिसेंबर 2025 पर्यंत 47 लाखांहून अधिक फेरीवाले विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबांची प्रोफाइलिंग पूर्ण झाली आहे। म्हणजेच पीएम प्रगतीद्वारे योजनेचा आढावा घेतला गेला आहे, राज्यांशी संबंधित संवाद साधला आणि सर्व अडचणी दूर केल्या। याचा सकारात्मक परिणाम सातत्यानं दिसून येत आहे। निवडणूक